आजकाल अनेक लोक धकाधकीच्या आयुष्यामुळे डिप्रेशनचा शिकार होत चालले. याबद्दल तुमचं काय मत आहे? हे खरं आहे की थोडासा डिप्रेशनचा जो इन्सिडन्स आपण म्हणतो तो वाढत चाललेला आहे. ऑफकोर्स त्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही. थोडासा अजूनही त्याच्याबद्दल स्टिग्मा आहे. कधी काही सेलिब्रिटीज आहेत, दीपिका पदुकोणी, कपिल शर्मासारखे हे त्याच्याबद्दल बोलतात तेव्हा ते हायलाईट होतं. हे मुख्यतः म्हणजे वाढण्याचं कारण जे पर्सनली मला वाटतं, एक म्हणजे आपण आयुष्यातून काय आज मिळवण्याचा प्रयत्न करतोय, जी सॅटिस्फॅक्शन लेवल आपल्याला आपल्या कामातनं मिळायला पाहिजे होती आणि ज्याच्यामध्ये आपण सॅटिस्फाईड राहत होतो, जे आपल्याकडे होतं, आता तसं नाही राहिलंय. वी वॉन्ट मोर अँड मोर. सो मे बी एखादी छोटी गाडी आली तर मोठी गाडी पाहिजे, छोटं घर असेल तर मोठं घर पाहिजे. मटेरियलिस्टिक वर्ल्ड झालेला आहे, कन्झ्युमरिस्टिक वर्ल्ड झालेला आहे आणि तो एक भाग आहे की मला हे पाहिजे, ते मिळालं नाही की मग डिप्रेशन येतं. आणि दुसरं एक जे महत्त्वाचं कारण मला वाटतं ते म्हणजे जे आपलं डिस्कनेक्ट होतोय ड्यू टू मोर ओव्हर रिलायन्स ऑन गॅजेट्स अँड सोशल मीडिया. टाइम्स आहेत जेव्हा आपले एक 1000 मित्र आहेत फेसबुकवर आणि वाढदिवसाला एका पण मित्राचा फोन येत नाही. प्रॉब्ली वी आर better connected, but now there is not many emotions left in that connection. I feel it's becoming all mechanical.